आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि राजुराचे विधानसभा चे आमदार आहे. भाऊ, काल आपल्या राजुरा विधानसभेमध्ये एक रॅली काढली होती, विजय रॅली. प्रतिभा धानोरकर विजय रॅलीमध्ये असं म्हटलं होतं की मला पाडण्यासाठी सुपारी देण्यात आली होती तुम्हाला, असं काय म्हटलं? काल प्रतिभाताई धानोरकरची निवड झाल्यानंतर प्रथमतः राजुरात आगमन झालं. त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये राजुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आलं. आपणही बघितलं असेल की अत्यंत अशी भव्य रॅली होती. अनेक महिला, मुलं, मुली जोशामध्ये होते आणि कार्यक्रम पण भाग्यच असा झाला. आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलता बोलता आमच्या तालुकाध्यक्षानं म्हटलं की बा यावेळेस आम्हाला राजुऱ्याला सुभाष भाऊ आमचा ज्येष्ठ नेता आहे, त्यामुळे यावेळेस जिल्ह्याचं मंत्रिपद हे सुभाष भाऊला मिळालं पाहिजे. आणि सर्वसाधारण लोकांची भावना अशी आहे की बा आपल्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळत असताना या लोकसभेमध्ये जो कोणी आमदार असेल त्या माणसाला मंत्रिपद देण्याचा प्रयत्न किंवा देण्याचा मानस सगळ्या लोकांचा आहे. त्या दृष्टीने प्रतिभाताई बोलता बोलता अशा बोलल्या की बा माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला पाडण्यासाठी किंवा मला पराभूत करण्यासाठी काही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती सुपारी होत असेल, परंतु सुपारीचा काही विषय नव्हता. शेवटी राजकारणामध्ये कमी जास्त घटना घडत असतात, परंतु त्याचा शेवट हा चांगला झाला. प्रतिभाताई या 2,60,000 मतांनी निवडून आल्या. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महिला उमेदवारामध्ये प्रतिभाताईचा नंबर 1वर आहे. आणि आम्ही जेव्हा दिल्लीला जाऊन मॅडम सोनिया गांधी जेव्हा भेट घेतली तर सोनिया गांधींनी सुद्धा प्रतिभाताईचं फार म्हणजे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केलं. आणि शेवटी सुपारी वगैरे नाही आहे, हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे आणि तो आम्ही काँग्रेसचे सगळे लोक मिळून तो विषय कसा निकाली काढण्याचा प्रयत्न करू. इथं काँग्रेस एक संघ आहे आणि काँग्रेस एक संघ ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद. कुठेतरी वैयक्तिवार हे या पूर्ण लोकसभेच्या निवडणुकीत दिसले नाही आणि आता ही विजय रॅलीतही दिसत नाही आहे, काय सांगा? वडेट्टीवार साहेब हे राज्याचे नेते आहेत. ते राज्याचे विरोधी पक्ष नेते असल्यामुळे त्यांच्याकडे संपूर्ण राज्याच्या 17 जागी जबाबदारी होती. विशेषतः त्यांनी गडचिरोली जबाबदारी घेतली होती. तरीसुद्धा ते चंद्रपूरला 2दा येऊन गेले. एकदा चन्नीताला साहेबांसोबत येऊन गेले, एकदा बाळासाहेब थोरातासोबत येऊन गेले आणि त्यांचं माझं फोनवर संभाषण होत होतं. काही आम्ही टिप्स एकामेकाला देत होतो. त्यामुळे असं काही विषय नाही की बा वडेट्टीवार साहेब आमच्याकडे आले नाही, परंतु वडेट्टीवार साहेबांसुद्धा आमच्या काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस असा पाठिंबा होता. कुठेतरी काल जी सभा झाली त्यामध्ये अप्रत्यक्षपणे प्रतिभा धानोरकर यांनी वैयक्तिवारचे नाव न घेता हा पूर्ण सुपारीचा विषय केला. नाही, त्यांनी सुपारीचा विषय तसं नाही केला की त्यांचं म्हणणं असं होतं की बा मी ही लोकसभेत गेली नाही पाहिजे, मला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही पाहिजे, म्हणून काही कार्यकर्त्यांनी काही नेत्यांनी प्रयत्न केला. परंतु शेवटी पक्षामध्ये पक्षांतर बाबीमध्ये अशा घटना घडत असतात ना की याला तिकीट मिळाली पाहिजे, त्याला तिकीट मिळाली पाहिजे. तो पक्षांतर अंतर्गतचा आमचा भाग आहे. पक्षांतर्गत विषय तो संपला. प्रतिभाताईला तिकीट मिळाली, प्रतिभाताई भरघोस मताने विजय झाली, त्यामुळे आता कुठलाही वाद झाला नाही आहे. तर हे होते आमदार सुभाष धोटे. निलेश ढाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.